वेद न्यूज 24 वेद जनमनाचा। कोल्हापुरातील गंगावेश रोडवरील अर्बन बँकेसमोर हरेर कुटुंबियांचं कोल्ड्रिंक हाऊस आहे। अत्यंत तोकड्या जागेत त्यांचं घर आणि व्यवसाय आहे। उमेश हरेर आणि त्यांची आई सुवर्णमाला हरेर हे 8x10 च्या जागेत कोल्ड्रिंक हाऊस चालवतात। या कामात उमेश यांची कन्या ईशा हरेर मदत करते। ती MLG हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होती। 10वीच्या परीक्षेत तिनं 98.20% गुण मिळवत शाळेत पहिला येण्याचा बहुमान मिळवला। आई वडिलांच्या कामात मदत करत कोणताही क्लास न लावता अभ्यासातही अग्रेसर असलेल्या ईशा हरेर हिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। विद्यापीठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. धनंजय पठाडे यांनी ईशा हरेरचं कौतुक केलं। तिचा कार्यालयात बोलावून सन्मान केला। तसंच तिला भेटवस्तू देखील दिली। यावेळी दुर्वा हरेर, उमेश हरेर, राहुल खाडे उपस्थित होते। जुन्या कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतल्या नागराज गल्लीत नाभिक समाजातील लोकांचं वास्तव्य आहे। आपल्या कलेच्या बळावर केश कर्तनालयात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या महेश माने यांना श्रावणी ही एकुलती मुलगी। भवानी मंडपातल्या महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये तिनं शिक्षण घेतलं। शाळेत पहिल्यापासूनच हुशार असणाऱ्या श्रावणीनं दुसरा, तिसरा नंबर कधीच सोडला नाही। पहिल्या नंबरचं स्वप्न पाहतच तिनं 10वीची परीक्षा दिली। जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर छोट्याशा श्रावणीनं 10वीच्या प्रत्येक विषयाच्या पेपरनंतर घरातील कॅलेंडरवर त्या विषयात किती गुण मिळणार हे लिहून ठेवलं होतं। आणि आश्चर्य म्हणजे मंगळवारी 10वीचा निकाल जाहीर झाला। या परीक्षेत तिला 97.60% मार्क मिळाले। कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला। श्रावणीनं कॅलेंडरवर लिहून ठेवलेले गुण तंतोतंत जुळले। आईवडील अल्पशिक्षित, मात्र मुलीनं शिकून मोठं व्हावं हे स्वप्न त्यांनी पाहिलं। त्यासाठी आजी मंदा, आई पुष्पा, वडील महेश आणि आते बहीण देविका जाधव यांचं तिला नेहमी पाठबळ राहिलं। त्यामुळेच आपण यशस्वी झाल्याचं श्रावणी सांगते। तिला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे। AI टेक्नॉलॉजी आत्मसात करायची असल्याचं तिनं सांगितलं। न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।